हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का बोरनान का केले जाते? सांगते लिटिल वैष्णवी आहे ना, तर बोरनान हे सर्वप्रथम श्रीकृष्णाचं केलं गेलं होतं. आता आहे मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत 5 वर्षाच्या आतील मुलांचं केलं जाणारं पारंपरिक कौतुक आहे. पौराणिक कथेनुसार करी नावाचा एक राक्षस होता. त्याची वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा लहान मुलांवर पडू नये म्हणूनच श्रीकृष्णाचं अशा प्रकारे केलेलं बोरनान होतं आणि त्यापासूनच ही प्रथा सुरू झाली. लहान मुलं ही श्रीकृष्णाचं दुसरे रूप मानलं जातं, कारण लहान मुलं ही श्रीकृष्णासारखीच निष्पाप आणि निरागस असतात आणि त्यांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी बोरनान केलं जातं अशी मान्यता आहे. आता हे सायंटिफिकली बघितलं तर या सोहळ्यामध्ये लहान मुलांच्या डोक्यावरून टाकले जाणारे मुख्य पदार्थ म्हणजेच बोर, ऊस, शेंगा, हरभरे, तीळ आणि मुरमुरे हे सगळे पदार्थ नैसर्गिकरित्या अवेलेबल असतात. या सगळ्या पदार्थांनी लहान लेकराचे रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर सुद्धा घडते आणि म्हणूनच बोरनान केले जाते. आता समजलं का बोरनान का केले जाते? कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे बोरनान आहे का नाही. धन्यवाद.